दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पतीची निर्घृण हत्या करून मृतदेह कसारा घाटातील दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखा युनिट 1 नं उघडकीस आणलाय। या प्रकरणी एका महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून खुनाची कबुली मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 440/2026 अंतर्गत वसंत गोरखनाथ सातपुते हे 5 ऑगस्ट 2026 पासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू होता। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस हवालदार नाझिम खान पठाण आणि पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त माहिती मिळाली की वसंत सातपुते यांचा खून त्यांच्या पत्नी हसीना शेख आणि तिचा प्रियकर साहिल शहा यांनी साथीदारांच्या मदतीने केला असून ते शालिमार परिसरात आहेत। सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई करून हसीना हबीब शेख, साहिल रफिक शहा, मोईन मुख्तार शहा आणि सरफराज अब्रार सय्यद यांना ताब्यात घेतले। पोलिसांनी कसून चौकशी केली असता हसीना शेख आणि साहिल शहा यांच्यात प्रेमसंबंध होते। त्यास वसंत सातपुते अडथळा ठरत असल्याने 6 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे सुमारे 3 वाजता राहत्या घरी चाकूने गळा चिरून त्यांची हत्या केल्याची आरोपींनी कबुली दिली। त्यानंतर मृतदेह गोणीत भरून एर्टिगा कारमधून कसारा घाटातील दरीत नेऊन फेकून दिल्याचेही तपासात समोर आले। आरोपींच्या कबुलीनुसार पोलिसांनी कसारा घाटातील घनदाट जंगलात शोध मोहीम राबवून गोणीत भरलेला मृतदेह हस्तगत केला। पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक युवराज शिरसाट पुढील तपास करत आहेत। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुद्गल आणि गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक।